हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे ग्रोथ सर्वांनाच हवी असते पण बदल नको असतो. आणि आज लाईफच्या ह्याच एका अनकम्फर्टेबल ट्रूथ बद्दल मी बोलणार आहे मित्रांनो. होय, एक अनकम्फर्टेबल ट्रूथ. कारण ग्रोथ कोणाला नको असते, ग्रोथ सर्वांनाच हवी असते मित्रांनो. एव्हरीवन वॉन्ट्स ग्रोथ रिलेटेड टू बिझनेस, रिलेटेड टू लाईफ, रिलेटेड टू ॲम्बिशन्स. जसं की व्यवसायामध्ये, फायनान्सेसमध्ये, जॉबमध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये ग्रोथ हवी असते. पण बदल नको असतो, चेंज नको असतो. मित्रांनो, लोक ग्रोथबद्दल खूप बोलतात की मला असं करायचं, हे माझा प्लॅन आहे, मला प्रमोशन हवं आहे, मला बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे, आज माझा प्रॉफिट एवढा आहे, मला एवढा ग्रो करायचा आहे, असं करायचं आहे, तसं करायचं, बऱ्याच गोष्टी. पण जेव्हा आपण ग्रोथ बद्दल बोलतो तेव्हा आपण रुटीन बद्दल, माइंडसेट बद्दल आणि चॉईसेस बद्दल बोलत नाही. आपण आपलं रुटीन, माइंडसेट आणि चॉईसेस सेमच ठेवतो आणि आपण ग्रो करायसाठी बोलत असतो किंवा ग्रो करायची प्लॅनिंग करत असतो मित्रांनो. आणि यामागचं एक रिझन असतं, चेंज. ग्रो करायला सगळे तयार असतात पण चेंज व्हायला कोणीही तयार नसतं. त्यांना तसंच राहून ग्रो करायचं असतं, जे की पॉसिबल नाही. आणि चेंज करायला सगळेजण घाबरत असतात, कारण चेंज करणं म्हणजे थोडं हर्टिंग असतं. चेंज हर्ट्स. मित्रांनो, चेंज होणं म्हणजे आपल्या इगोला धक्का बसतो की मला बदल करायचा आहे स्वतःमध्ये. आपला एक इगो असतो माणसाचा की नाही, मी असा आहे, मी परफेक्ट आहे. पण जेव्हा आपल्याला बदलायचं असतं त्यावेळेस आपल्याला यार असं का, हा आपला इगोला कुठेतरी डॅमेज करते ही प्रोसेस. आणि आपण एक कम्फर्ट झोनमध्ये असतो. आणि हा जो कम्फर्ट झोन असतो मित्रांनो, ही आपल्या लाईफची एक सायलेंट ॲडिक्शन झालेली असते. आणि ही सायलेंट ॲडिक्शन आपल्याला चेंज होण्यापासून थांबवत असते. इफ यू वॉन्ट ग्रोथ यू मस्ट हॅव टू चेंज. हे आपल्याला ध्यानात घेतलंच पाहिजे. आणि मित्रांनो, एक मी तुम्हाला सांगतो की बिझनेसचं झालं, आपल्या करिअरचं झालं, आपल्या सर्वांना रिझल्ट्स हवे असतात. पण आपल्याला शिकायचं नसतं, आपल्याला लर्निंग नको असतं, आपल्याला रिस्क घ्यायला नको असतं. आपल्याला असं वाटतं की सगळं कम्फर्टेबली झालं पाहिजे. जर तुम्हाला एक्स्ट्रा रिझल्ट्स हवे असतील तर तुम्हाला काही एक्स्ट्रा चेंजेस लाईफमध्ये करावे लागतात, काही एक्स्ट्रा गोष्टी आपल्याला शिकाव्या लागत असतात आणि थोडी एक्स्ट्रा रिस्कही गरजेची असते. पण हा चेंज आपल्याला लाईफमध्ये नको असतो, हा बदल आपल्याला नको असतो. आपल्याला असं वाटत असतं की हे जे चालू आहे त्याच पद्धतीने व्हावं. आपल्याला बदलायचं नसतं, कारण आपल्याला लाईफमध्ये बदल करायचा म्हणजे आपल्याला आपलं पूर्ण रुटीन, आपला माइंडसेट, आपल्या हॅबिट्स सर्व काही बदलावं लागतं, जे की इझिली करणं पॉसिबल नसतं. मित्रांनो, आता मी थोडं तुम्हाला एक लाईफ कनेक्ट देतो. जसं की लाईफमध्ये आपले रिलेशनशिप झालं, आपली हेल्थ झालं, डिसिप्लिन झालं. आपण एक सेम पॅटर्न सगळीकडे फॉलो करतो, सिमिलर पॅटर्न ऑफ लाईफ. आपलं एक सेम रुटीन असतं, आपल्या रिलेशनशिपला घेऊन, आपल्या नात्यांना घेऊन, आपल्या हेल्थला घेऊन, आपल्या डिसिप्लिनला घेऊन. आणि हा सेम पॅटर्न ॲडिक्टिव्ह असतो, कारण आपल्याला वर्षानुवर्ष या गोष्टींची सवय लागलेली असते, जी की मोडणं आपल्याला सहज शक्य नसतं. आणि म्हणून आपण लाईफमध्ये बदलाला घाबरतो किंवा बदल आपल्याला नको असतो. कारण जे आपल्या अंगवळणी पडलेलं असतं ते बदलणं सहज सोपं नसतं. आणि म्हणूनच आपण ग्रोथला ॲक्सेप्ट करत असतो पण चेंजला ॲक्सेप्ट करत नसतो. तर फ्रेंड्स, ग्रोथ आणि हे चेंज हे व्हाईस वर्सा आहे. जर तुम्हाला ग्रोथ पाहिजे तर तुम्हाला चेंजही पाहिजेच, आणि जर तुम्ही चेंज झालात तर तुम्ही ग्रो व्हाल. एक ट्रूथ बॉम्ब मी तुम्हाला देतो मित्रांनो, की ग्रोथ जी आहे तो काही रिवॉर्ड नाही. ग्रोथ ही आपण आपल्या लाईफमध्ये जो चेंज ॲक्सेप्ट करतो त्या चेंजचा आपल्याला भेटलेला एक बाय प्रोडक्ट आहे.
तो आपल्या चेंजचा आपल्या आयुष्यात झालेला साईड इफेक्ट आहे मित्रांनो. हो, आपण असंच म्हणूया की ग्रोथ एक साईड इफेक्ट आहे. तुम्ही जर बदलाल तर तुम्ही ग्रो व्हाल आणि हे तुम्हाला दिसून येईल. सो इफ यू वॉन्ट टू ग्रो, यू वॉन्ट मस्ट हॅव टू चेंज. जर पुढे जायचं असेल तर बदलायला लागेलच मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स. रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.